प्रशांतजी, आज आपण बाळ नारायणाच्या आचरणाचे विविध प्रकारचे अंग श्री समर्थ विवरणात विस्तारित स्वरूपात पाहणार आहोत। त्याचप्रमाणे नारायणाचा प्रभात काळापासून ते विश्रांती काळापर्यंतचा नित्य काळ तोही आज आपण अभ्यासागणित जाणून घेणार आहोत। बाळ नारायण म्हणजे निजस्वरूप आणि ईश्वर स्वरूप आचरणाची फलश्रुती। मागे आपण सर्व संतांचा इतिहास पाहिला। त्यामध्ये 15व्या ते 16व्या शतकात संत एकनाथ महाराज यांच्याबरोबर संत मीराबाई आणि संत तुळशीदास यांच्या आगमनाने हिंदुस्थानात पुन्हा एकदा धर्माचे वारे वाहू लागले। प्रत्यक्ष संत एकनाथ महाराजांच्या श्रीमुखातून राणूबाई आणि सुराजी बनते यांना मिळालेला प्रसाद म्हणजे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। संत एकनाथ महाराज म्हणाले, राणूबाई आपण धन्य, आपली कुसही धन्य। आपल्या उदरी जन्माला आलेला हा बालक या इहलोकातील चैतन्य, सतेज आणि स्फूर्ती ब्रह्म आहे। संत एकनाथ महाराजांचे शेवटचे आशीर्वादपर नारायणासाठी उद्गार होते की हा बालक ईश्वरी अंश असल्यामुळे आमचे समाज प्रबोधनाचे कार्य पूर्णत्वास नेईल। तसेच श्रोते हो, आदरणीय उद्धव स्वामींच्या शब्दात समर्थांची प्रार्थना करण्याची झाल्यास, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या सच्चरित्रासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराज या श्री सद्गुरु रामदासा। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम अर्थ तिथ नमस्कार रसिक श्रोत्यो, मी प्रशांत अशोक साठे हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत अर्थात टर्ले टीव्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्थतीर्थदेव या आध्यात्मिक सिरीजद्वारे राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवन चरित्रावरती आधारित श्री समर्थ विवरण मालिकेमधील तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। पंदिरकर सर, तुमचे सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। श्रीराम। सर, आज आपण नारायणाच्या कुठल्या बाळलीला श्रोत्यांना ऐकवणार आहोत? प्रशांतजी, आज आपण बाळ नारायणाच्या आचरणाचे विविध प्रकारचे अंग श्री समर्थ विवरणात विस्तारित स्वरूपात पाहणार आहोत। त्याचप्रमाणे नारायणाचा प्रभात काळापासून ते विश्रांती काळापर्यंतचा नित्य काळ तोही आज आपण अभ्यासागणित जाणून घेणार आहोत, जेणेकरून आजच्या पिढीला नारायणाचा आदर्श अंगी बांधता येईल। बाळ नारायण म्हणजे निजस्वरूप आणि ईश्वर स्वरूप आचरणाची फलश्रुती। श्रोते हो, तत्पूर्वी आदरणीय श्री समर्थ उपासक आणि अभ्यासक तसेच श्री समर्थ व्यासपीठाचे अध्यक्ष स्वर्गीय सुनीलजी चिंचोळकर चिंता करुते विश्वाची या त्यांच्या ग्रंथाचे लिखाण करीत असताना लिहितात की समर्थ रामदासांचे विस्तृत चरित्र लिहिताना माझी छाती धडधडते की आपण हे भलतेच साहस तर करत नाही ना, कारण हे धनुष्यबाण उचलण्यासारखे आहे। परंतु महान कवी मैथिली शरण गुप्त यांच्या काव्यपंक्ती चिंचोळकर सरांच्या स्मरणात येतात आणि मग राम तेरा चरित्र स्वयं ही काव्य है, कोई कवी बन जाए तो सहज संभाव्य है। पुढे सुनीलजी चिंचोळकर म्हणतात, समर्थांचे चरित्र एवढे थोर आहे की त्यापासून प्रेरणा घेऊन माझ्यासारख्या गवताच्या पात्याला देखील धुमारे फुटतील आणि समर्थांच्या चंदनासारख्या चरित्राच्या चिंतनाने माझ्यासारखे एखादे रानफूल हे देखील सुगंधित होऊन जाईल। तसेच श्रोते हो, आदरणीय उद्धव स्वामींच्या शब्दात समर्थांची प्रार्थना करण्याची झाल्यास, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या सच्चरित्रासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराज या श्री सद्गुरु रामदासा। आणि आता स्वामी विवेकानंद समर्थांविषयी काय म्हणतात ते पाहूया की समर्थांचे चरित्र म्हणजे एका राष्ट्राचे चरित्र आणि समर्थांचे चरित्र म्हणजे एका राष्ट्राचा इतिहास। पुढे आणखी सुनीलजी चिंचोळकर म्हणतात, रामायण म्हणजे भारताचा सांस्कृतिक इतिहास आहे। रामायण आणि महाभारत म्हणजे भारतीय संस्कृतीचे दोन डोळे आहेत। ते दोन डोळे म्हणजे एक राम आणि दुसरे कृष्ण।
बरं, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय इतिहासामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी हे 5 संत म्हणजे संतांची मांदी आळीच, अर्थात पंचभौतिक देहाला सामर्थ्य पुरवणारे या 5 विभूती आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही. मागे आपण सर्व संतांचा इतिहास पाहिला. त्यामध्ये 15व्या ते 16व्या शतकात संत एकनाथ महाराज यांच्याबरोबर संत मीराबाई आणि संत तुळशीदास यांच्या आगमनाने हिंदुस्थानात पुन्हा एकदा धर्माचे वारे वाहू लागले. श्रोते हो, इथे समर्थ रामदास स्वामी लिहितात, म्लेंच दुर्जन उदंड बहुता दिसांचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. इथे समर्थ मुस्लिम आक्रमकांना म्लेंच असा शब्द वापरतात आणि बहुता दिसांचे माजले बंड अर्थात 300 वर्षांचे माजले बंड. आणि त्याच शिवकालीन काळात देशावर इंग्रजांची सत्ता कशी प्रस्थापित झाली हे सांगताना इंग्रज गव्हर्नर रिचर्ड म्हणतो, भारतीय लोक शिवचरित्र विसरले म्हणून आम्हाला विजय मिळवता आला. श्रोते हो, तसे बघायला गेले तर या अखिल संत परंपरेतील महापुरुषांची चरित्रे हा आपल्याला लाभलेला वसा आणि वारसा आहे. आपण तो अत्यंत अभिमानाने जतन केला पाहिजे. आणि याच संत परंपरेचा वारसा जपण्यासाठी आपण जो मागच्या मालिकेमध्ये शब्द वापरला तो म्हणजे भरतखंडी पुण्य बहुत, अगदी 100% रास्त आहे. पंदिरकर सर, आपण क्रमाने नारायणाच्या बाललीला आपल्याकडून जाणून घेता. अगदी बरोबर प्रशांतजी. आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिले की नारायणाचा जन्म हा प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्माच्या दिवशी दुपारी 12 वाजता झाला. प्रत्यक्ष संत एकनाथ महाराजांच्या श्रीमुखातून राणूबाई आणि सुराजी बनते यांना मिळालेला प्रसाद म्हणजे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. संत एकनाथ महाराज म्हणाले, राणूबाई आपण धन्य, आपली कुसही धन्य. आपल्या उदरी जन्माला आलेला हा बालक या इहलोकातील चैतन्य, सतेज आणि स्फूर्ती ब्रह्म आहे. 1608 मध्ये नारायणाचा जन्म झाला आणि हनुमंत स्वामींच्या बखरीनुसार 1610 मध्ये संत श्री एकनाथ महाराज पांडुरंगाच्या चरणी अंतर्धान पावले. संत एकनाथ महाराजांचे शेवटचे आशीर्वादपर नारायणासाठी उद्गार होते की हा बालक ईश्वरी अंश असल्यामुळे आमचे समाज प्रबोधनाचे कार्य पूर्णत्वास नेईल. पुढे राणूबाईंना डोळायला लागले आणि राणूबाई स्वप्नात बोलू लागल्या की मी हनुमंताचा अंश आहे आणि जगाच्या कल्याणा संताच्या विभूती म्हणून जन्माला येणार आहे. त्याच संकेतानुसार प्रभू श्री रामचंद्रांनी हनुमंताला आदेश दिला की नारायण हा तुमचाच अंश आहे, तेव्हा शेवटपर्यंत नारायणाची साथ आपण द्यावी अशी आज्ञा झाली. सूर्याजीपंत कुलकर्णी अर्थात समर्थांच्या वाड्यात आनंदाला उधाण आले. पहिला ज्येष्ठ सुपुत्र गंगाधर आणि दुसरा बाळ नारायण. श्रोते हो, त्याहून अधिक विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे त्या दोघांचे नामकरण श्री संत एकनाथ महाराजांच्या श्रीमुखातून झाले. श्री समर्थ वाड्यात आलेले अतिथी अर्थात साधू, संत आणि महंत यांना नारायणाच्या भेटीनंतर दर्शनातून जी समाधानाची तृप्ती मिळायची ती अगणित सामर्थ्याची होती. बाळ नारायण माझ्या उदरी जन्माला येऊन माझ्या संपूर्ण जीवनाचे सार्थक झाले असे म्हणून राणूबाई देवघरात श्रीचरणी नतमस्तक झाल्या. तसेच 2 तेजस्वी सुपुत्र आपल्या उदरी जन्माला प्रभू श्री रामचंद्राने घातले याचे आत्मिक समाधान सूर्याजीपंत यांना झाले. सूर्याजीपंतांचा अधिकार मागे आपण पाहिला. त्रिकाळ श्रीचरणी उपासना आणि अखंड नामस्मरण. जसजसे सूर्याजीपंत कर्माचरण करीत होते तो तसाच परिपाठ नारायणाच्या आचरणातून दिसायचा. संसार प्रपंचात रंजली गांजलेली निस्तेज माणसे नारायणाच्या पदस्पर्शाने सतेज व्हायचे. कित्येक वेळेला नारायण एकटक बघत बसायचा किंवा स्मितहास्य करून कोणाशी बोलत असायचा. परंतु या सर्व लीला बाळ नारायण हनुमंताबरोबर करायचा हे कुणाच्या सहसा लक्षात येत नव्हते. कारण हनुमंत वायचा प्रसिद्ध, पित्या पुत्रास नाही भेद, दोघेही अभेद पुरुषार्थ विषयी. अहो, बाळ नारायण रुद्राक्षाची माळ गळ्यात घालण्यासाठी हट्ट करायचा आणि त्यानंतरच अखंड चिंतनात असायचा. जसा बाळ नारायण वाढत गेला तशी ज्ञानात वृद्धी व्हायला लागली. तेव्हा आता श्रोते हो, मागे सांगितल्याप्रमाणे नारायणाचा नित्यक्रम आज आपण पाहणार आहोत. नारायण आणि ज्येष्ठ बंधू गंगाधर पहाटे सूर्याजीपंत यांच्याबरोबर उठायचे. अगदी मातृभूमीला नमस्कार करून, कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते
कर दर्शनम. त्यानंतर सूर्याजी पंत यांच्याबरोबर सूर्यनमस्कार, नंतर नामस्मरणात आंघोळ, नंतर सूर्यदेवाला अर्घ्य देणे, आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक होऊन पुन्हा नमस्कार. यानंतर आईला मदत म्हणून देवघरातील भांडी घासून पुसून स्वच्छ करणे, देवांचे पंचामृताने पाद्यपूजन करणे, नंतर सगुण उपासना आणि अल्पोहार. नंतर वडील सूर्याजी पंत यांच्याबरोबर वेद आणि वेदांत तसेच शास्त्राचा अभ्यास पठन करणे. यानंतर मित्रांबरोबर मर्यादित खेळणे, नंतर पाठशाळेत विज्ञान आणि बीज गणिताचे शिक्षण, आणि त्यानंतर भोजन आणि आध्यात्मिक परिपाठ. नंतर गावात कोणाला मदत पाहिजे असेल तर तेही करणे, कारण सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. आता पंधीरकर सर, बाळनारायणाच्या आणखी काही चमत्कारिक गोष्टी सांगता येतील का? त्याच गोष्टी पुढे आपण विस्तारित स्वरूपात पाहणारच आहोत, परंतु आजच्या ह्या श्री समर्थ विवरण मालिकेच्या कार्यक्रमाची सांगता आपण एका नारायणाच्या घटनेने करूया. श्रोते हो, एकदा बाळ नारायणाच्या श्रीमुखात घास भरत असताना राणूबाईंना अखंड ब्रह्मांडाचे दर्शन झाले आणि त्या दर्शनाच्या प्रभावाने काही काळ राणूबाई मूर्छित पडल्या. त्यामुळे आपला हा बाळ नारायण दैवी शक्ती स्वरूप आहे याची आत्मप्रचिती राणूबाईंना आली. श्रोते हो, आता इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. पुढच्या पर्वात क्रमाने आपण बाळनारायणाच्या लीला पंधीरकर सरांकडून आपण जाणून घेणारच आहोत. आपण पाहत असलेल्या टर्ले टीव्ही या यूट्यूब चॅनलच्या अर्थतिथे देव या सिरीजद्वारे श्री समर्थ विवरण मालिकेला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि हो, हा एपिसोड तुमच्या मित्रपरिवारासोबत तुमच्या सोशल मीडियावर शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या पर्वात. श्रीराम. श्रीराम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम अर्थ तिथ